मला हल्ली असे प्रश्न भरपूर येतात की सर बॉडी बिल्डिंग करणारे मुलं जे आहेत हे इन्सुलिनचा वापर का करतात आणि त्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत, तर असा प्रश्न भरपूर लोक मला करतात। आता मित्रांनो, हे बघा, इन्सुलिन हा एक ॲनाबॉलिक हॉर्मोन आहे किंवा काही लोक त्याला अँटी कॅटाबॉलिक हॉर्मोन पण म्हणतात। याला ॲनाबॉलिक हॉर्मोन याच्यासाठी म्हटलं जातं कारण का इन्सुलिनचं काम काय आहे, तर इन्सुलिन आपण जेवल्यानंतर आपल्या जेवणामध्ये जे काही ग्लुकोज आहे किंवा प्रोटीन्स आहेत याला ते सेलपर्यंत पोचवतं। ओके, साध्या भाषेमध्ये बोलायचं तर हे काम करते आणि म्हणून सेलला, आपल्या मसल सेलला त्याला जे पोषण पाहिजे, जे न्यूट्रिशन पाहिजे ते मिळतं आणि त्याची वाढ होते। आता बॉडी बिल्डिंग करणारे जी मुलं आहेत हे इन्सुलिनचा वापर करतात कारण का बॉडी बिल्डर्स प्रत्येक एक अशी वस्तू करणार जेणेकरून मसल ग्रोथ मॅक्सिमाइज होईल, म्हणजे त्यांना मॅक्सिमम इफेक्ट मिळाला पाहिजे म्हणून ते करतात। आता याचे साईड इफेक्ट आहेत का किंवा हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? मित्रांनो, प्रत्येक माणसाचा एक गोल असतो, त्याचा हेतू असतो, त्याचा स्वतःचा एक प्रोफेशन असतो, म्हणून मला त्या वादामध्ये पडायचं नाही की हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे। मी तुम्हाला एवढं सांगेन की याचं रिस्क फॅक्टर आहेत का, तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की इन्सुलिन घेतल्यानंतर त्याचे रिस्क फॅक्टर हे होऊ शकतात जर तुम्ही त्याला जास्त प्रमाणात घेतलं किंवा तुम्ही कुठल्या एका सुपरविजनच्या अंडर घेतलेलं नाही, स्वतःच्या मनाने जर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही जर केल्या तर इन्सुलिनचा इफेक्ट हा होऊ शकतो की त्याच्याने तुमची ब्लड शुगर लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल एकदम ड्रॉप होणार आणि या कंडिशनला आपण हायपोग्लायसिमिया असं म्हणतो। आता याच्याने काय होऊ शकतं, मग याच्याने त्या माणसाचं पहिलं तर डोकं भयंकर दुखू शकतं, कन्फ्युजनचं स्टेट एक येऊ शकतो, ब्लर विजन म्हणजे अंधुक दिसणे हे होऊ शकतं, लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध पडणे हे होऊ शकतं आणि अतिशय जास्त प्रमाणात रिस्क म्हणजे कोमा सिच्युएशन पण क्रिएट होऊ शकते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो हायपोग्लायसेमिक कोमा, हे पण होऊ शकतं। तर एवढा मोठा रिस्क फॅक्टर पण असू शकतो। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉडी बिल्डिंग करताय, मसल बिल्डिंग करताय आणि तिकडे या गोष्टींची गरज आहे का नाही आहे हे तुम्ही सगळं ठरवा आणि जर तुम्ही हे ठरवलं की मला अशा वस्तू करायच्या आहेत कारण का तुमचा एक पर्टिक्युलर गोल आहे काहीतरी बॉडी बिल्डिंगमध्ये, तर मग इट शुड बी ऑलवेज डन अंडर सुपरविजन किंवा तुम्ही एक्सपर्ट्सना विचारणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे। अंडर गायडन्स या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर हे घातक ठरू शकतं। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल आम्हाला फीडबॅक द्या, तुमचे कमेंट्स लिहा खाली, प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडणार मला, आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मला फॉलो करा। धन्यवाद।